अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरापासून पूर्वेला 5 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान, विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले कोंडेश्वर तीर्थक्षेत्र निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे। काशी क्षेत्रातील भगवान विश्वेश्वराच्या प्रभावाने विदर्भ राजाच्या घराण्यात शिवभक्ताचा पडगा होता। या शिवभक्त राजाने आपल्या या नव्या विदर्भ प्रदेशात शिवाची स्थापना केली व आवडीने शिवाला कोंडेश्वर हे नाव दिले। कौंडिन्य मुनीच्या आग्रहावरून प्राण प्रतिष्ठा झाली। कौंड्याचा ईश्वर म्हणजे मालक म्हणून कोंडेश्वर असे सार्थ नाव ठेवण्यात आले। विद्यमान मंदिर हे हेमाद्री पंतांनीच बांधले असून लोक याला हेमाडपंथी असे म्हणतात। भगवान कोंडेश्वर हे विदर्भातील काही प्रसिद्ध घराण्यांमध्ये कुलदैवतही मानले जाते। भगवान कोंडेश्वर हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची श्रद्धा आहे। बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावे यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांचीही स्थापना येथे करण्यात आलेली आहे। या मंदिरामध्ये अतिशय पुरातन झाल्यामुळे मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते असं ढासळल्यासारखं झालं होतं आणि परिसर अतिशय अस्वच्छ होता। परंतु 1975 नंतर या परिसरातील अंजनगाव बारी, बडनेरा, अमरावती या संपूर्ण परिसरातील भाविकांनी एक निर्धार केला आणि परमेश्वराच्या कृपेने इथल्या जीर्णोद्धार कार्याला सुरुवात केली। आज हे मंदिर या ठिकाणी दर महाशिवरात्रीला भव्य अशी यात्रा भरते आणि लाखो शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला येतात। श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते। समोरच शिवमंदिराच्या बाजूला कैलास टेकडी आहे। या टेकडीवरून पाहिले असता भोवतालचा निसर्गरम्य परिसर नेत्राचं पारणं फेडतो। सात दिवसाच्या सप्ताहामध्ये भागवत कथा प्रवचन फार मोठ्या प्रमाणात असतं आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणेच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद या ठिकाणी असतो। इथे दर्शनार्थीच्या जास्तीत जास्त सोयी आणि त्यांना यात्रा दर्शन सुलभ कसं होईल या दृष्टीने संस्थांचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व रात्रंदिवस झटत असतो आणि सर्व दर्शनार्थींना या कोंडेश्वराचं महात्म्य कसं कळेल या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नरत असतो। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः। सामाजिक बांधिलकी जपण्याकरता या संस्थांच्या वतीने गोरगरिबांची लग्नाची सुद्धा सोय केलेली आहे। जेवढं मदत गोरगरिबांना करण्यात येईल तेवढी मदत संस्था त्यांच्या मदत करण्यासाठी तत्पर असतो। या टेकडीवर देखील एक महादेवाची पिंड आहे। श्रावणात उमलणारी रंगीबिरंगी रानफुले मनाला प्रसन्न ठेवतात। निसर्गाच्या रम्य कुशीत दडलेले मनाला निसर्ग सौंदर्याची भुरळ पाडणारे असे हे कोंडेश्वर देवस्थान। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती।